हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे 2 भाग केले. आजचं आर्थिक सेक्शनचं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती एका योजनेच्या संदर्भात आहे. 18 प्रकारचे जे काही कारागीर आहेत त्यांना फिनान्शियल सपोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारनं एका योजनेची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही आगामी काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होणार आहे त्याच्यावरती या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो कुठली आहे योजना, तर तिचं नाव आहे PM विश्वकर्मा योजना. ओके, जे काही कारागीर आहेत त्यांचा जो काही देवता आहे त्याला विश्वकर्मा असं म्हटलं जातं, म्हणून कारागिरांच्या देवतांच्या नावानं या योजनेला PM विश्वकर्मा योजना असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. जो काही केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला 2023-24चा, त्याच्यामध्ये या योजनेची तरतूद करण्यात आली होती आणि या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काही आपला 77वा स्वातंत्र्य दिन झाला त्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही लाल किल्ल्यावरून भाषण केलं त्या भाषणामध्ये या ठिकाणी या योजनेचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केलेला होता. 17 सप्टेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे, जो दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून देखील साजरा केला जातो आणि स्वतः पंतप्रधान यांचा वाढदिवस देखील त्या ठिकाणी असतो. 17 सप्टेंबर 2022 जर तुम्हाला तारीख आठवत असेल तर एक तारीख पण एक घटना सांगतो. मागच्या वर्षी याच तारखेला आपण नामिबियातून चित्ते देखील त्या ठिकाणी आणले होते. सो यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त PM विश्वकर्मा योजनेची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. 5 वर्ष इतका कालावधी आहे. 13 ते 15 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तर देशातील जे काही विविध 18 प्रकारचे कारागीर आणि त्यांचे छोटे उद्योग जे आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं जाणार आहे. सो लक्षात ठेवा, 18 हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. 18 प्रकारचे वेगवेगळे जे कारागीर आहेत त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी असणार आहे. मग कोणकोणते 18 कारागीर आहेत? त्याच्यामध्ये सुतार आहे, धोबी आहे, शिंपी आहे, कुंभार आहे, चांभार आहेत, गवंडी आहेत, लोहार आहेत, सुवर्ण कारागीर आहेत, शिल्पकार आहेत, बरेच लोक त्या ठिकाणी आहेत. इव्हन केश कर्तनकार म्हणजे बार्बर त्या ठिकाणी आहे, मच्छीमार जाळी विणकर आहेत, बांबू विणकर आहेत, बरेच लोक त्या ठिकाणी आहेत आणि यांना 5% व्याजदराने 1 लाख रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यांच्या व्यवसायाला आर्थिक मदत म्हणून. नंतर एकदा का 1 लाख रुपयाचं कर्ज दिलं की त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात जाणार आहे. सुरुवातीला 5% व्याजदरानं 1 लाख रुपये कर्ज त्या ठिकाणी असेल, प्लस फक्त फिनान्शियल असिस्टन्स नाही तर त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण असेल 2 टप्प्यामध्ये, बेसिक आणि ॲडव्हान्स त्या त्या क्षेत्रामध्ये. फॉर एक्झाम्पल एखादा केश कर्तनकार असेल, न्हावी असेल तर त्याला त्याचं स्किल अपग्रेड करण्यासाठी देखील कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल, बेसिक आणि ॲडव्हान्स अशा 2 टप्प्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा त्यांचं स्किल एज्युकेशन किंवा ट्रेनिंग सुरू असेल तेव्हा त्यांना मानधन म्हणून दिवसाला 500 रुपये देखील दिले जातील, कारण त्या दिवशी ते ट्रेनिंग करत असताना मग ह्यांचा व्यवसाय बुडू शकतो. या गोष्टीची देखील सरकारनं दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि जेव्हा ट्रेनिंग सुरू असेल तेव्हा पर डे त्यांना 500 रुपये मानधन देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकदा त्यांचं स्किल्ड किंवा बेसिक आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग झालं की त्यांना आधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयाची मदत देखील त्या ठिकाणी दिली जाणार आहे. सो सुरुवातीला 5% व्याजदराने 1 लाख रुपये मदत असेल, नंतर 2 लाख रुपयांची मदत असेल, नंतर त्यांना 2 टप्प्यांमध्ये ट्रेनिंग दिलं जाईल, नंतर त्यांना ट्रेनिंग चालू असताना दिवसाला 500 रुपये मानधन दिलं जाईल आणि एकदा का त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं तर त्यांना आधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी दिली जाईल. सो बेसिकली काय लक्षात ठेवायचं आहे, तर विश्वकर्मा या नावानं जी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती कारागिरांसाठी आहे. 18 प्रकारचे कारागीर आहेत, फिनान्शियल असिस्टन्स आहे, काही आर्थिक मदत त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर राज्यातील जी काही शहरं आहेत विविध राज्यातील त्यांना त्यातल्या सार्वजनिक वाहतुकीला इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं PM ई बस सेवा योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. सो प्रश्न आयोग विचारू शकतं, काय आहे बघूयात. तर शहरांमध्ये होणारी जी काही इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक आहे त्याला प्रोत्साहन देणं. बेसिकली कुठल्याही भारतातल्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे जे बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. सो ह्या बस ज्या आहेत त्या पारंपरिक इंधनावरती आहेत, मग डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल किंवा CNG वगैरे असेल. पण आता गव्हर्नमेंट म्हणते की ज्या काही सार्वजनिक वाहतूकीसाठी बसेस वापरल्या जातात त्या इलेक्ट्रिक असतील. सो ई फॉर इलेक्ट्रिक बस. ओके, लक्षात ठेवा. ओके, सो 57,613 रुपये 13 कोटी रुपयांचा खर्च आहे. त्याच्यामध्ये 20,000 रुपये केंद्र देईल, उर्वरित राज्य सरकार देईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत टोटल
एकूण किती बस पुरवण्यात येणार आहेत इलेक्ट्रिक बस, तर लक्षात ठेवा हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 10,000 एवढ्या ई बस किंवा इलेक्ट्रिक बस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या राज्याची त्या शहराची लोकसंख्या किती आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी या बसेस प्रत्येक शहराला दिल्या जातील. जर एखाद्या शहराची लोकसंख्या 5 लाखापेक्षा कमी असेल तर तिथं 50 बस दिल्या जातील. जर त्या देशाची राज्याची शहराची लोकसंख्या 5 ते 20 लाखाच्या दरम्यान असेल तर 100 बसेस त्यांना दिल्या जातील. आणि 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या दरम्यान जर शहराची लोकसंख्या असेल तर 150. ओके, सो त्या शहराची लोकसंख्या किती आहे त्याच्यानुसार त्या शहरांना एवढ्या बसेस त्या ठिकाणी दिल्या जातील. टोटल 169 शहरांमध्ये ही योजना जाईल व राबवली जाईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलच्या आधारे आपण त्याला PPP मॉडेल असं देखील म्हणतो. सर्वात जास्त प्राधान्य कुणाला दिलं जाईल, ज्या ठिकाणी सार्वजनिक परिवहन सेवा अस्तित्वात नाही त्या शहरांना त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल. टोटल 10 वर्षासाठी ही योजना असेल. 45 ते 55 हजार रुपये इतका रोजगार देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की पंतप्रधान ई बस सेवा योजनेअंतर्गत टोटल किती बसेस दिल्या जाणार आहेत, तर 10,000 बसेस दिल्या जाणार आहेत. ओके, एकूण किती खर्च प्रस्तावित आहे, तर 57,000 कोटी रुपये प्रस्तावित आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकूण किती शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. सो इथं नंबर्स जास्त आहेत लक्षात ठेवायला. ओके, त्यामुळे तुमच्या नोट्स ज्या आहेत ना इथं सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. 10,000 बसेस असतील, 169 शहरं असतील, 57,000 रुपये त्या ठिकाणी काय असेल, त्या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स त्या ठिकाणी असेल. एकदा का तुमच्या नोट्समध्ये इथं शॉर्ट नोट्समध्ये लिहिलं ना की भविष्यात जेव्हा रिव्हिजन करताना तेव्हा प्रामुख्याने ह्या गोष्टी लक्षात राहत असतात. ओके, सो 10,000 इतक्या बसेस, त्या ठिकाणी 169 शहरं आणि 57,000 इतका खर्च त्या ठिकाणी दिला जाणार आहे. ओके, येस. नंतर आहे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद केंद्र. ओके, जे आहे जे आपल्या प्रगती मैदानावरती होतं त्याचं आता नामकरण करण्यात आलेलं आहे. ओके, सो हे जे काही केंद्र आहे त्या केंद्राचं नाव आहे भारत मंडपम. लक्षात ठेवा, मध्यंतरी तुम्ही हे वाचलं असेल कारण जी काही नुकतीच G20ची परिषद झाली ती याच भारत मंडपम या ठिकाणी झालेली आहे. सो आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक प्रदर्शन आणि परिषद केंद्र जे आहे ते प्रगती मैदान नवी दिल्ली इथं आहे आणि या केंद्राला भारत मंडपम असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे भारत मंडपम नावाच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे, तर बसवेश्वर जे आहे त्यांनी कर्नाटकमध्ये बसव कल्याण या ठिकाणी एक अनुभव मंडपम नावाची बिल्डिंग त्या ठिकाणी उभारली होती आणि याच बिल्डिंगवर आधारित ह्या केंद्राचं नाव भारत मंडपम असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. ओके, 2700 कोटी रुपयाचा खर्च आहे. 123 एकरामध्ये हे पसरलेलं आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशननं हा प्रस्ताव मांडला होता की अशा प्रकारचं आपण केंद्र उभा करूयात. 7,000 इतकी आसन क्षमता आहे. सिडनीतील ओपेरा हाऊस आहे त्याच्यापेक्षा मोठं असलेलं हे केंद्र आहे. एडास नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, त्यांनी त्याची डिझाईन त्या ठिकाणी तयार केलेली आहे. शंखासारखा आकार आहे. G20 परिषदेचं ठिकाण, म्हणजे थोडक्यात सुरुवातीला जे केव्हा G20 परिषदेचे नेते आले होते तेव्हा हे सगळे याच ठिकाणी भेटलेले होते. भिंती आणि दर्शनी भाग जो आहे तो भारताच्या पारंपरिक कला आणि संस्कृती चित्रण करणाऱ्या घटकांनी सुशोभित करण्यात आलेलं आहे. सो ज्या गोष्टीतून भारताचं कल्चर जगाला दिसून येऊ शकतं अशा गोष्टी त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. सो भारत मंडपम हे काय आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र आहे. कुठं आहे, तर प्रगती मैदानावर आहे. ओके, अनुभव मंडपम या नावावरून ह्याचं भारत मंडपम असं नामकरण करण्यात आलेलं आहे. ओके, येस. नंतर देशातली जी काही रेल्वे स्थानक आहे त्याची अतिशय दुरवस्था आहे आणि या जे काही स्थानक आहे त्याचं रेज्युविनेशन करण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी भारतानं अमृत भारत स्थानक योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. अतिशय महत्त्वाची योजना आहे. सगळ्यांना माहीत आहे आपण अमृत कालामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचं 76वं वर्ष ते भारताच्या स्वातंत्र्याचं 100वं वर्ष. सो असा 2023 ते 2047 असा जो काही 25 वर्षाचा कालखंड आहे तो पूर्वी अमृतकाल या नावानं ओळखला जायचा. ओके, लास्ट टाइमच्या चालू घडामोडीमध्ये मी सांगितलं ह्या अमृतकालचं नाव आता बदलून कर्तव्यकाल असं देखील करण्यात आलेलं आहे. सो पुढच्या 25 वर्षामध्ये विविध गोष्टींवर आपण फोकस करतोय. त्यातला एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास त्या ठिकाणी करण्यात येणारा आहे. ओके, सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचं अनावरण केलं. देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणं हे या योजनेचा उद्देश आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ह्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टोटल या योजनेअंतर्गत किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे, इथं आयोग प्रश्न विचारू शकतं. 1275 रेल्वे स्थानक आहेत, त्यांचा पुनर्विकास त्या ठिकाणी केला जाणार आहे. याच्यामध्ये सर्वाधिक आहेत उत्तर प्रदेशमध्ये 149 आणि महाराष्ट्रामध्ये 123 इतकी रेल्वे स्थानक आहेत. म्हणजे 1275 पैकी 149 उत्तर प्रदेशमधले आहेत आणि महाराष्ट्रातले 1 2 3 123 त्या ठिकाणी आहेत. परंतु ह्या 1275 पैकी पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 508 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. सो आयोग प्रश्न विचारताना काय विचारते लक्षात ठेवा. जर आयोगाने विचारलं की ओव्हरऑल एकूण किती स्थानकांचा विकास केला जाणार आहे, तर 1275. परंतु फार स्पेसिफिकली आयोगाने विचारलं की या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती, तर 508. लक्षात ठेवा 508 पहिल्या टप्प्यामध्ये 24,000 इतका खर्च आहे. काही काही ठिकाणी 25,000 देखील दिलेला आहे. सो 24,470 ची राऊंड फिगर देऊन काही काही पुस्तकांमध्ये किंवा काही वर्तमानपत्रांमध्ये 25,000 कोटी आलेली होती. या 508 पैकी 44 आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातल्या या 44 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 1,696 कोटी इतका खर्च आहे. सुरुवातीच्या मध्ये सर्वात टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी रेल्वे स्थानक आहेत 55. ओके, प्रत्येक रेल्वे स्थानक हे शहराचं सिटी सेंटर म्हणून विकसित केलं जाणार आहे. इथं रूफ प्लाझा असेल, शॉपिंग झोन असेल, फूड कोर्ट असेल, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा असे त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली आयोग तुम्हाला वन्स अगेन आर्थिक सेक्शनमधली बाब त्या ठिकाणी आपण बघतोय, त्यामुळे आयोग इथं वन्स अगेन तुम्हाला आकडेवारीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, टोटल 1275 रेल्वे स्थानकं त्या ठिकाणी आहेत. त्यातले सर्वाधिक 149 आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 508, त्यातले पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 44 त्या ठिकाणी आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आहे. 24,000 रुपये इतका खर्च त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. ओके, येस. नंतर तुमच्या नोट्समध्ये व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. आगामी काळामध्ये या टॉपिकवर 100% नाही 101% प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. काय आहे तर आणखीन एका कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे आणि ही कितवी कंपनी ठरलेली आहे, 13वी. आयोग तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता की खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक उपक्रमाला 13व्या महारत्न कंपनीचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे ऑइल इंडिया लिमिटेड. इंडियन ऑइल नाही, ऑइल इंडिया लिमिटेड. ओके, सो लक्षात ठेवा OIL या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे. पूर्वी या कंपनीला नवरत्न दर्जा होता. जेव्हा एखादी कंपनी नवरत्न असते तेव्हाच तिचं अपग्रेडेशन हे महारत्न कंपनी म्हणून त्या ठिकाणी होत असतं. वार्षिक उलाढाल जी आहे, टर्नओव्हर जो आहे तो 41,000 कोटी आहे. निव्वळ प्रॉफिट जे आहे ते 9,854 कोटी आहे. याचा अर्थ उलाढालीच्या बाबतीमध्ये असू देत किंवा नफ्याच्या बाबतीत असू देत, यांनी हा जो काही निकष आहे तो पूर्ण केलेला आहे. म्हणूनच महारत्न कंपनीचा दर्जा हा ऑइल इंडिया लिमिटेडला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, सो ऑइल इंडिया लिमिटेड हा एक सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. म्हणजे ही एक PSU आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, फेब्रुवारी 1959ला स्थापना झाली होती. दुलियाजान आसाममधलं जे ठिकाण आहे तिथं या कंपनीचं त्या ठिकाणी मुख्यालय आहे. नोएडा, गुवाहाटी आणि जोधपूर या ठिकाणी या कंपनीची जी काय आहेत ती कार्यालय त्या ठिकाणी आहेत. ओके, सो आमच्या टीमनं फार सुंदर एक इन्फोग्राफिक्स टाकले बघा या ठिकाणी. सुरुवातीपासून ज्या काही महारत्न कंपन्या ॲड होत आलेल्या आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. ओके, सुरुवातीला भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड भेल नावाची कंपनी आहे आणि टिल ऑइल इंडियापर्यंत आपण थांबलेलो आहे. सो आता सध्याला 14 महारत्न कंपन्या आपल्या भारताकडं त्या ठिकाणी आहे. ओके, महारत्न कंपन्यांचा दर्जा जो आहे तो डिसेंबर 2010 मध्ये सुरू झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निकष याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. ओके, निव्वळ नफा जो आहे तो 5,000 कोटी असावा. इथं आपण बघितलं ह्यांनी निव्वळ नफा किती केलाय, 9,854 कोटी. ओके, यांचा किती निकष किती सांगते, 5,000. ओके, नेट वर्थ किती पाहिजे तर 15,000 कोटी. उलाढाल किती पाहिजे तर 25,000 कोटी. सो इथे एक मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जसं लक्षात ठेवा. लक्षात ठेवाना काय लक्षात ठेवायचं आहे, 5, 15, 25 हे आयोग विचारतं बरं का. आणि हा 5, 15, 25 पाठीमागच्या 3 वर्षात पाहिजे. लक्षात ठेवा, पाठीमागच्या 3 वर्षामध्ये सरासरी त्या कंपनीला 5 वर्ष नफा झाला पाहिजे, 5,000 कोटी नफा झाला पाहिजे, 15,000 निव्वळ मूल्य पाहिजे आणि 25,000 काय पाहिजे, उलाढाल पाहिजे. ओके, सो आपण नफ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रॉफिट म्हणतो. ओके, मूल्याला काय म्हणतो, वर्थ म्हणतो आणि उलाढालला काय म्हणतो, टर्नओव्हर म्हणतो. सो काय लक्षात ठेवायचं, PWT
ओके, प्रॉफिट, वर्थ आणि टर्नओव्हर त्याच्यामध्ये तुम्हाला 5, 15 आणि 25 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आयोगानं जर तुम्हाला स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये विथ रेफरन्स टू इकॉनॉमिक्स प्रश्न विचारला की नफा किती लागतो, मूल्य किती लागतं, उलाढाल किती लागते, तर हे लक्षात ठेवा. PWT, पी म्हणजे प्रॉफिट 5,000 कोटी पाठीमागच्या 3 वर्षातला सरासरी, वर्थ म्हणजे मूल्य किती 15,000 कोटी आणि टर्नओव्हर उलाढाल किती पाहिजे 25. दिसतंय का तुम्हाला 5, 15, 25. सो मेक इट सिम्पल, जास्त अवघड पाठांतराकडे जाऊ नका. PWT 5, 15, 25 एवढं शॉर्ट अँड क्रिप्स लक्षात ठेवायचं. परीक्षेला तुम्हाला जेवढं शॉर्ट अँड क्रिप्स लक्षात ठेवाल तेवढं तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स त्या ठिकाणी येतील. सो पाठीमागच्या 3 वर्षामध्ये PWT 5, 15, 25 पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्वी या कंपनीला नवरत्न दर्जा पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं इथं काय सांगितलं होतं, ही ऑइल इंडिया जी आहे ती पूर्वी नवरत्न होती, नंतर ती महारत्नला अपग्रेड त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर सेबीच्या नियमानुसार किमान विहित सार्वजनिक शेअर धारणेसह ती कंपनी आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध पाहिजे. म्हणजे जे काय आपलं शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये ह्या कंपनीचं नाव पाहिजे. दुसरी, लक्षणीय जागतिक अस्तित्व त्या ठिकाणी असायला हवं. परंतु पहिले 4 निकष आहेत ना ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके, 5, 15, 25 आणि नवरत्न दर्जा असावा. आता बघा, टोटल मी तुम्हाला म्हटलं की 14 आहेत. ओके, मी इथं लिहिलंय महारत्न दर्जा असणाऱ्या इतर कंपन्या. इतर कंपन्या म्हणजे काय, 14वी सोडून. 14वी कोणती आहे, ऑइल इंडिया. मग 13 कुठल्या इथं पण लक्षात ठेवा. ग्रुपनी लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायला, बेल, घेल, सेल लक्षात ठेवा. भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. सो व्हेल, बेल, गेल आणि सेल असे 3 ऑप्शन किंवा लक्षात ठेवायचे. नंतर बघा, आपल्या भारतामध्ये 3 महत्त्वाच्या ऑइल कंपनी आहेत. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल लक्षात ठेवा. सो हे असं लक्षात ठेवायचं. ओके, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल. ओके, नंतर बघा, काही ऊर्जेच्या संदर्भात आहेत बघा. नॅशनल थर्मल पॉवर, थर्मलसाठी काय लागतं, कोल लागतं, त्यामुळं कोल इंडिया लिमिटेड. थर्मल औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी कोल लागतो म्हणून NTPC आणि कोल इंडिया लिमिटेड आणि ONGC. NTPC, ONGC असं लक्षात ठेवायचं. सो NTPC, ONGC आणि कोल इंडिया लिमिटेड हे नंतर त्या ठिकाणी 3चा ग्रुप लक्षात ठेवायचा. ओके, नंतर आहे बघा, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रेक असेल आणि ऑइल इंडिया त्या ठिकाणी असेल. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. सो त्या ठिकाणी अशा तुम्हाला कंपन्या त्या ठिकाणी चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या कंपन्या जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल त्या अशा सिक्वेन्स लक्षात ठेवा. मगाशी कदाचित मी 14वी कंपनी म्हणली असेल. ओके, सो टोटल 13 महारत्न कंपन्यांची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे. पॉवर ग्रिड, पॉवर फायनान्स, रुरल इलेक्ट्रिफिकेशन आणि ऑइल इंडिया. ओके, सो ह्या 13 कंपन्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ॲज इट इज आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके, आलं लक्षात. नंतर 14वी नवरत्न कंपनी म्हणून कुणाला दर्जा देण्यात, ONGC विदेशला. लक्षात ठेवा, हे काय म्हटलं मी, नवरत्न कंपनी. जेव्हा ऑइल इंडियाला त्या ठिकाणी महारत्न कंपनीचा दर्जा दिला तेव्हा आणखीन एका कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा दिला, ONGC विदेशला. महारत्न कंपन्या आहेत 13 आपण बघितलं, नवरत्न कंपन्या आहेत 14, मिनिरत्न कंपन्या आहेत 72, त्याच्यामध्ये कॅटेगरी 1 मध्ये 61 आणि कॅटेगरी 2 मध्ये 11 त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर Picodi.com नावाची एक संस्था आहे, त्यांनी एक अहवाल तयार केलाय. त्या अहवालासाठी 102 देशांच्या आकडेवारीचा आधार घेतलाय. याच्यासाठी दरमहा वेतन जे त्या देशातल्या नागरिकांना मिळतं त्याच्या आधारे काही आकडेवारी तयार करण्यात आली. आणि काय आकडेवारी आहे, जर त्या देशातल्या नागरिकाला $10 लाख इतकं उत्पन्न कमवायचं असेल तर त्याला किती वर्ष लागतील. ओके, त्याच्यानुसार देशांची क्रमवारी आहे. म्हणजे कोणत्या देशातल्या नागरिकांना $10,000 कमी मिळवायसाठी कमी वर्ष लागतील, तो देश पहिला, त्याच्यानंतर दुसरा देश. ओके, सो स्वित्झर्लंडमधले जे काही नागरिक आहेत त्यांना $10,000 कमवण्यासाठी 14 वर्ष आणि 3 महिने लागतात, म्हणून पहिला देश स्वित्झर्लंड आहे. भारताचा क्रमांक मात्र या क्रमवारीमध्ये 62 नंबरला आहे. भारतातल्या लोकांना सरासरी $10 लाख इतकं उत्पन्न मिळवायला 148 वर्ष लागतील. म्हणजे साधारणपणे 150 वर्ष लागतील भारतातल्या नागरिकांना त्यांच्या आत्ताच्या सरासरी उत्पन्न जर मिळत असेल तर. ओके, सो या क्रमवारीमध्ये काय करण्यात आलंय, जर त्या देशातल्या नागरिकांना $10 लाख उत्पन्न मिळवायचं असेल तर किती वर्ष लागतील. स्वित्झर्लंड 1 नंबरला आहे, स्वित्झर्लंड म्हणते की 14 वर्ष लागतील फक्त आम्हाला. भारत म्हणते की आम्ही 62 नंबरला आहे, आम्हाला 148 वर्ष लागतील जर $10 लाख उत्पन्न मिळवायचं त्या ठिकाणी असेल तर. एक वेगळा रिपोर्ट आहे, इकॉनॉमिक्स टाइम्स जे आहे त्याला त्या ठिकाणी ते आलेलं होतं. ओके, नंतर सागरी क्षेत्र
खनिज विकास आणि नियमन विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. 1 ऑगस्टला लोकसभेमध्ये, 3 ऑगस्टला राज्यसभेमध्ये. ह्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, जर एखाद्या कंपनीला सागरी क्षेत्रामध्ये जर काही मूलद्रव्यांचं किंवा काही खनिजांचं जर उत्खनन करायचं असेल तर त्याला निश्चित 50 वर्षाच्या कालावधीचा त्या ठिकाणी परमिशन किंवा परवाना त्या ठिकाणी किंवा परमिट देण्यात आलेला आहे. सो किती कालावधीसाठी, पुढच्या 50 वर्षासाठी त्याला त्या ठिकाणी परवाना असेल, त्या काळामध्ये तो त्या ठिकाणी उत्खनन करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये नूतनीकरण करण्याची काही गरज नाही. आपण म्हणतो ना आता एक्सपायर झाले, आपण त्याला अपडेट करायची गरज आहे. सो नूतनीकरणाची तरतूद आता काढून टाकण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अणुप्रकल्पासाठी आवश्यक असलेली जी काही खनिजे असतील त्या खनिजांच्या बाबतीत शोध घेणं आणि उत्पादन याचा परवाना केवळ सरकारला आणि सरकारी संस्थाला असेल. याचा अर्थ अणुप्रकल्पासाठी लिथियम किंवा जे काही प्लुटोनियम वगैरे लागत असतं त्यासाठी जे काही शोध करेल आणि खनन करण्याचं काम जे आहे ते प्रायव्हेट लोकांना त्या ठिकाणी नसेल, फक्त सरकारला आणि सरकारी संस्थेलाच कायम त्या ठिकाणी असेल. अन्य खनिजांच्या बाबतीत मात्र जे काही स्पर्धात्मक निविदा आहे, कॉन्ट्रॅक्ट आहेत ते काढून खाजगी क्षेत्राला उत्पादन परवाना त्या ठिकाणी दिला जाईल. सो थोडक्यात फक्त अणुप्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खनिजांच्या बाबतीत फक्त प्रायव्हेट लोकांना त्या ठिकाणी संधी नाहीये, बाकीच्या बाबतीत त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं. ओके, नंतर आहे खाण आणि खनिजे विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2023. मूळ 1957चा कायदा आहे, त्याच्यामध्ये ही सुधारणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लोकसभेनं 28 जुलैला मंजुरी दिली, राज्यसभेनं 2 ऑगस्टला मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता काय म्हणते बघा, ही जी काही अधिनियम आहे त्याच्यामध्ये जी काही 7वी अनुसूची आहे त्या 7व्या अनुसूचीमध्ये 29 खनिजांसाठी उत्खनन परवाना त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. सो टोटल देशामध्ये 29 जी काही खनिजे आहे त्यासाठी उत्खनन म्हणजे जमिनीतून काढण्यासाठी परवाना दिला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्राला आता बघा, खाजगी क्षेत्राला लिथियमसह 12 अणुखनिजांपैकी 6 खनिजांचं उत्खनन करण्याची परवानगी मिळालेली आहे. ओके, सो लिथियमसह टोटल 12 पैकी 6 खनिज असे आहेत की त्यांचा परवाना करण्यासाठी खाजगी क्षेत्राला परवानगी आहे. बेरिल अँड बेरिलियम, लिथियम, निबोयम, टायटॅनियम, टॅन्टालियम आणि झिर्कोलियम ही जी काही 6 मूलद्रव्ये आहेत त्या 6 मूलद्रव्यांचा परवाना आता कुणाला देण्यात आलेला आहे, खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर खाजगी क्षेत्राला सोने आणि चांदीसारखी जी काही खोल खनिजे आहेत त्यांचे उत्खनन करण्याची परवानगी देखील आता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, यस. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे त्यांनी एक SBI इकोरॅप या नावाने एक अहवाल त्या ठिकाणी तयार केला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 2027 किंवा फिनान्शियल वर्ष 28 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगामधली सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. उत्तर प्रदेश हा पुढच्या काही काळामध्ये इंडियन लँड ऑफ मिडनाईट सन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाईल. उत्तर प्रदेश हा भारतीय मध्यरात्री सूर्याचा देश असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट 2027 किंवा 28 पर्यंत भारत त्या ठिकाणी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल. सध्याला तो 5व्या नंबरला आहे. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे चीन, नंतर आहे जपान, नंतर आहे जर्मनी, नंतर आहे आपला भारत. मागच्या वर्षीच भारतानं युनायटेड किंगडमला पाठीमागे टाकून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला होता, परंतु भविष्यात जर्मनी आणि जपानला पाठीमागे टाकून तो 3 नंबरची अर्थव्यवस्था होईल. ओके, नंतर 2027 मध्ये आपण जसं म्हटलं की भारत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, परंतु त्याच वेळेला भारतातली अशी 2 राज्य आहेत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, त्यांनी 500 अब्ज डॉलरचा अर्थव्यवस्थेचा टप्पा त्या ठिकाणी पार केला असेल. महाराष्ट्रानं 647 तर उत्तर प्रदेशनं 515 अब्ज डॉलर इतकी राज्यांची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी असेल. तामिळनाडू असेल 420. सो महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशी 2 राज्य आहेत त्यांनी 500 बिलियन डॉलर एवढ्या अर्थव्यवस्थेचा टप्पा त्या ठिकाणी पार केलेला असेल. नंतर महाराष्ट्र राज्याची जेवढी अर्थव्यवस्था आहे तेवढीच अर्थव्यवस्था व्हिएतनाम देशाची असेल. थोडक्यात व्हिएतनाम आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसोबत कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. देशातील मध्यमवर्गीयाच्या उत्पन्नात 2013 पासून 22 पर्यंत मोठी वाढ झालेली आहे. 2013 मध्ये मध्यमवर्गीयांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 4.4 लाख होतं. 2022 मध्ये ते 13 लाख इतकं झालेलं आहे. मध्यमवर्गीयांचं बोलतोय फक्त मी, ओके, गरिबांचं नाही. आणि 2047 पर्यंत साधारणपणे 49 लाख असेल. सो 13 मध्ये 4 होतं ते 13 लाख झाले. आता 13 लाखवरून ते 49 पर्यंत जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट 2047 पर्यंत देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये
7.5 पटीनं वाढ होण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण जेव्हा एखादी गाडी खरेदीला जातो तेव्हा आपण म्हणतो की ग्लोबल एनकॅपमध्ये या कारला सेफ्टी रेटिंग किती आहे. 3 स्टार आहेत, 4 स्टार आहेत, 5 स्टार आहेत. मग संबंधित वाहन विकणारा जो काही एक्झिक्युटिव्ह असतो तो तुम्हाला सांगतो की सर ह्याला 3 रेटिंग आहे, 4 रेटिंग आहे, पण 4 रेटिंग आमच्यासाठी चांगलं त्या ठिकाणी आहे. सो हे रेटिंग, सेफ्टी रेटिंग कसं दिलं जातं तर क्रॅश टेस्ट करून. म्हणजे एखादा अडथळा असतो त्याच्यावर ही गाडी धडकवली जाते किंवा 2 गाड्या एकमेकावर धडकून त्यांची क्रॅश टेस्ट केली जाते आणि त्याच्यानुसार 5 स्टार रेटिंग त्या ठिकाणी दिलं जातं. सो आत्तापर्यंत भारतातले जे काही ॲटोमोबाईल कंपन्या आहेत त्यांना परदेशातल्या ग्लोबल एनकॅपवरती डिपेंड राहावं लागायचं. म्हणजे त्यांना तिथं जाऊन टेस्ट करावे लागायचे. परंतु ज्या काही छोट्या असलेल्या आकारानं गाड्या आहेत त्यांच्यासाठी भारतानं स्वतःची एक स्टार रेटिंग प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे भारत एनकॅप. ओके, सो ही काय आहे भारत एनकॅप? भारतातल्या कारच्या क्रॅश चाचणीसाठी असलेली स्वदेशी स्टार रेटिंग प्रणाली त्या ठिकाणी आहे. भारत एनकॅप म्हणजे काय? भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. ओके, नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ऑक्टोबर 2023 पासून त्याची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. वाहनांची क्रॅश टेस्ट केली जाईल आणि त्याला सेफ्टी रेटिंग त्या ठिकाणी दिले जाईल. खालील वाहनांना हे लागू असेल. फक्त प्रवासी वाहनं जी आहेत आपल्या घरगुती त्यांच्यासाठी 3,500 किलोचं वजन फक्त त्या ठिकाणी चालेल. 8 महत्तम क्षमता त्या ठिकाणी पाहिजे. केवळ बेस मॉडेलसाठी ह्या ठिकाणी ही टेस्ट त्या ठिकाणी असेल. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये काय काय त्या ठिकाणी शिकलेलं आहे. 2 मिनिटांमध्ये अतिशय क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी आपली असेल. PM विश्वकर्मा योजना त्या ठिकाणी 17 सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झालेली आहे. विश्वकर्मा योजना 18 कारागिरांसाठी आहे. 5 वर्ष कालावधी असेल. 13 ते 15 हजार कोटी इतका खर्च त्या ठिकाणी असेल. 5% व्याजदराने 1 लाख रुपये दिले जातील. नंतर 2 लाख रुपयांचं कर्ज असेल. बेसिक आणि ॲडव्हान्स टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. 500 रुपये पर डे मानधन दिलं जाईल. प्लस 15,000 रुपये खरेदीसाठी दिले जातील. PM ई बस सेवा योजना 10,000 इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 169 शहरांमध्ये सुरू असेल आणि साधारणपणे 57,000 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी असणार आहे. ओके, शहरांच्या लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी ई बसेस त्या ठिकाणी शहराला दिल्या जातील. नंतर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद केंद्र जे विज्ञान प्रगती मैदान इथं सुरू करण्यात आलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे. त्याला भारत मंडपम असं नाव देण्यात आलेलं आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. 2700 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी आहे. नंतर देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1275 आहे. त्यात सर्वाधिक आहेत उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात आहेत 123. दुसऱ्या टप्प्यामध्ये 508 रेल्वे स्थानकांचा विकास. पहिल्या टप्प्यामध्ये 508 त्या ठिकाणी आहे. टोटल 1275 त्या ठिकाणी आहे. 24,000 कोटी इतका खर्च आहे. 1696 कोटी रुपये खर्च महाराष्ट्रातल्या 24 रेल्वे स्थानकांसाठी असणार आहे. नंतर ऑइल इंडियाला 13वी महारत्न कंपनीचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 1959 मध्ये स्थापना झाली. दुलियाजान या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. ओके, सो आत्तापर्यंत ज्या काही 13 कंपन्या आहेत ह्या 13 कंपन्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ज्यांना अशा प्रकारे दर्जा दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं तो प्रॉफिट, वर्थ आणि टर्नओव्हर 5, 15, 25 लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी नवरत्नचा दर्जा असावा. ओके, नंतर मी तुम्हाला ग्रुपमध्ये लक्षात ठेवायला सांगितले भेल, गेल, सेल, 3 ऑइल कंपन्या, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडोलँड. नंतर NTPC, कोल इंडिया लिमिटेड आणि ONGC. नंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन, म्हणजे हे सगळे इलेक्ट्रिकच्या संदर्भात आहेत. नंतर आहे ऑइल इंडिया लिमिटेड. ग्रुपने लक्षात ठेवा. 14वी नवरत्न कंपनी म्हणून ONGC विदेशला दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. Picodi.comच्या अहवालानुसार भारतातल्या लोकांना $10 लाख इतकं उत्पन्न मिळवण्यासाठी 148 वर्ष लागतील. म्हणून भारताचा क्रमांक 62 नंबरला आहे. 1 नंबरला स्वित्झर्लंड त्या ठिकाणी आहे. ओके, सागरी क्षेत्र खनिज विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. जिथं सागरी क्षेत्रातील खनिजांचं उत्खनन करण्यासाठी 50 वर्षाचा परवाना त्या ठिकाणी असेल आणि ह्याच्यासाठी नूतनीकरण करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. अणुप्रकल्पासाठी आवश्यक असलेली जी खनिज आहे त्याचा परवाना फक्त सरकारी संस्थांना त्या ठिकाणी असेल. ओके, नंतर खाण आणि खनिज विधेयक आहे. त्याच्यामध्ये 29 खनिजांसाठी उत्खनन परवाना त्या ठिकाणी असेल. लिथियमसह 12 खनिजांपैकी 6 खनिजांचं उत्खनन करण्याची परवानगी त्या ठिकाणी असेल. ओके, सोने चांदीच्या उत्खननाची परवानगी पण खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर SBI इकोरॅप नावाने एक अहवाल तयार केला आहे. त्याच्यानुसार 2027 किंवा फिनान्शियल इयर 2028 पर्यंत भारत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकून. उत्तर प्रदेश हा इंडियन लँड ऑफ मिडनाईट सन म्हणून ओळखला जाईल.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेनं 500 अब्ज डॉलरचा टप्पा त्या ठिकाणी ओलांडलेला असेल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही व्हिएतनाम देशांच्या इक्वल त्या ठिकाणी असेल. मध्यमवर्गीयांचं उत्पन्न हे वाढलेलं आहे 4.4 लाखावरून 13 लाख, भविष्यात ते 49 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारत एनकॅप ही एक कार क्रॅश चाचणीसाठीचं 5 रेटिंग प्रणाली आहे. व्हॉट इज भारत एनकॅप? भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. इथं वाहनांची क्रॅश टेस्ट केली जाईल आणि त्यांना सेफ्टी रेटिंग त्या ठिकाणी दिले जातील. सो बेसिकली जी काही प्रवासी वाहनं आहेत 3.5 टनापर्यंतची, त्यांनाच त्या ठिकाणी अशा प्रकारची क्रॅश टेस्ट अलाउड असेल. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.